नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा आढावा घेणार आहोत, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातील 50 महत्त्वाच्या बातम्या। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची रात्री उशिरा नजरकैदेतून सुटका करण्यात आलेली आहे। राणा दाम्पत्याच्या घराबाहेरील बंदोबस्त हटवण्यात आलाय। शिवरायांचा पुतळा हटवल्याच्या घटनेनंतर काल दिवसभर घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अमरावतीत भाजपची सत्ता असतानाही शिवरायांचा पुतळा हटवला, भाजप नगरसेवक झोपले होते का, असा सवाल राणा दाम्पत्यांनी थेट फडणवीसांना विचारलाय। अमरावतीच्या दर्यापूर येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रशासनाकडून हटवण्यात आला। दर्यापूर शहरातील पेट्रोल पंप चौकात 2 दिवसांपूर्वीच हा पुतळा बसवण्यात आला होता। मात्र पुतळा बसवलेली जागा ही खाजगी असल्यानं हा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती मिळते। बहुजनांमधल्या एका कलाकाराचा गळा घोटला जातोय असा आरोप अभिनेते किरण मानेंनी केला। एका विचारधारेचा बळी जातोय, पद्धतशीर कट रचला जात असून माझ्याकडेही पुरावे आहेत, वेळ आली की बाहेर काढेल, असा इशारा किरण मानेंनी दिलाय। संप मिटेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 2,500 एसटी कर्मचाऱ्यांना शिधा पुरवण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे। चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे। कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात चंद्रकांत पाटलांसमोर संताप व्यक्त केलाय। कर्मचाऱ्यांनी खचून जाऊ नये असा धीर चंद्रकांत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय। नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे। सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नितेश राणेंच्या जामीन अर्जावर नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार। गेल्या सुनावणीत राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते। या संदर्भात आज कोर्टात तपशील सादर केला जाण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल ओबीसींच्या बाजूने लागणार आहे असा विश्वास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या 70 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व अशी एन डी पाटील यांची ओळख आहे। पुण्यात सलग 3ऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट झालाय। पुण्यात 10,000हून अधिक रुग्ण आढळून आले। त्यामुळे पीएमपीएमएल मधून प्रवास करण्यासाठी आता संपूर्ण लसीकरण आवश्यक असणार आहे। नाशिक जिल्ह्यात काल तब्बल 3,035 नव्या रुग्णांची वाढ झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात जिल्ह्यात 1,350 जणांनी कोरोनावर मात केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात एका दिवसात 207 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली। आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचणी रुग्ण बाधित आढळले, तर 154 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा कोविड रुग्णालयाने दिली। लसीकरण मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिकेने आघाडी घेतली। महापालिका क्षेत्रात 97% नागरिकांनी पहिला डोस घेतला, तर 75% नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे। पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणाऱ्यांना संपूर्ण लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवणं आजपासून बंधनकारक असेल। नव्या नियमावलीचे पत्रक पुणे पिंपरी चिंचवडच्या सर्व बस स्थानकांना पाठवण्यात आलं, तर लसीकरण प्रमाणपत्र पडताळणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी तापाचे रुग्ण वाढू लागलेत, म्हणून कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने रुग्ण टेस्ट करण्यास टाळाटाळ करतायत। पुणे पोलिसांनी गेल्या 10 दिवसात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली। पोलिसांनी 7,775 नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 33 लाखांचा दंड वसूल केलाय। नांदेडच्या धर्माबाद शहरातील आठवडी बाजारात नागरिकांनी गर्दी केलेलं पाहायला मिळालं। यावेळी नांदेडमध्ये नागरिक सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवत होते, तर अनेकांचा विनामास्क वावरही पाहायला मिळत होता। नाशिक जिल्ह्यात तब्बल 3,035 नव्या रुग्णांची वाढ झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय। दिवसभरात जिल्ह्यात 1,350 जणांनी कोरोनावर मात केली आहे। सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पूजा केली जाते। भाविकांना मात्र मांढरगडावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे। मराठी पाट्यांच्या सक्तीच्या निर्णयाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय आणि या निर्णयाविरोधात ते आज राज्यपालांची भेटही घेणार आहेत।
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं म्हणून गेल्या 69 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, तरी नंदुरबार जिल्ह्यातील 4 आगारातून काही प्रमाणात बस सेवा सुरू झाली आहे। या संपामुळे गेल्या 2 महिन्यांपासून वेतन थकल्यानं एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आणि यामुळे नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्याची मदत देण्यात आली आहे। खासदार संभाजीराजे भोसले यांनी पहाटेच्या अंधारात जंगल सफारीचा आनंद लुटलाय। नांदेडच्या किनवट तालुक्यातील घनदाट आणि दुर्गम जंगलात जाऊन त्यांनी पाहणी केली। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ राजेश टोपे जालन्यात असून यावेळी कडाक्याच्या थंडीत राजेश टोपेंनी शेकोटीसमोर बसून मतदारांसोबत संवाद साधलाय। बीड नगरपंचायत निवडणूक प्रचाराच्या वेळी भाषण करताना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण यांनी संभाजीनगरऐवजी औरंगाबाद असा उल्लेख केला। यावेळी चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर म्हणा असं म्हणताच त्यांनी माफी मागितली। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाली वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झालेला आहे। वन्यप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ही वाघीण 17 वर्षांची होती। तिच्या नावे 29 बछड्यांना जन्म देण्याचा जागतिक रेकॉर्ड आहे। रब्बी हंगामासाठी खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करण्याची मागणी कृषी मंत्री दादा भुसेंनी केंद्राकडे केली। यासाठी दादा भुसेंनी केंद्रीय खत व रसायन मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहिले आहे। अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदाच्या हंगामात कापूस उत्पादन आणि वापरवाढीचा अंदाज व्यक्त केलेला आहे, तर भारतात कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होतोय। कालव्यांमधील गळती रोखण्याचं काम प्राधान्यानं हाती घ्यावं, तसंच कालवा अस्तरीकरणाचं काम दर्जेदार आणि गतीने करावं। कामं खराब आढळल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय। राज्यात जानेवारीच्या मध्यापर्यंत 573 लाख टन ऊसाचं गाळप झालं आणि या ऊस गाळपातून सुमारे 566 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं। पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील 12.5 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि गेल्या हंगामापेक्षा 44,000 शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग वाढलाय। नांदेडमध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला। हरभरा पिकांवर कीड आणि अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी धास्तावले। मराठवाड्यातील विविध शहरं तसंच ग्रामीण भागात सुरू असलेलं अनधिकृत पथदिवे काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे। वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरण ही धडक मोहीम सुरू करणार आहे। उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील गारवा कायम आहे। बहुतांश भागात रात्रीचं किमान आणि दिवसाचं कमाल तापमान सरासरीच्या खाली आलंय। लग्न आणि इतर कार्यक्रमाला 50 लोकांच्या परवानगीच्या निर्बंधांमुळे सेवा पुरवठादारांवर संक्रांत आली। निर्बंध हटवण्याची मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली। नाशिकच्या हिवाळीपाडा येथील जिल्हा परिषद शाळा वर्षाचे 365 दिवस भरते। या शाळेतील विद्यार्थ्यांना दोनही हातांनी लिहिता येतं आणि त्यांचे 800 पर्यंतचे पाढे देखील पाठ आहेत। आरवी येथील गर्भपात प्रकरणी तपासादरम्यान कदम यांच्या रुग्णालयात 71,000 मुदतबाह्य शासकीय गोळ्या आढळून आल्यात, तर या तपासात अनेक फाईल्स देखील जप्त झाल्यात। नवजिवंत गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली। साताऱ्याच्या मालगाव वनविभागात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फाशात एक तरस अडकला होता। याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी या तरसाची सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय। गोंदियातील एक दिन सायकल के नाम या उपक्रमाला 200 आठवडे पूर्ण झाले। प्रदूषण मुक्तीसाठी 2017ला या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि हा उपक्रम राबवणाऱ्या तरुणाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय। बदलापूरमध्ये एका बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय। बदलापूर पश्चिमेच्या वडवली परिसरात ही घटना घडली आहे। तर बंगल्यात घरफोडीची घटना ताजी असताना बदलापूरच्या बेलवली परिसरात चोरट्यांनी बिअर शॉप तसंच बिअर बार फोडण्याचा प्रयत्न केला। ही चोरीची घटना जी आहे ती सीसीटीव्हीत कैद झाली। मनसेचे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत भिवंडीच्या ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला। ठाणे जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवींच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश झालाय। अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या पाईपलाईन रोडवर कंटेनरने मागून कार आणि दुचाकीला जोरदार धडक दिली। यात कारच्या मागील भागाचा चुरा झाला असून दुचाकीचंही मोठं नुकसान झालंय।
बीड जिल्ह्यात झालेल्या अपघातात नांदेडच्या 2 युवकांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। साई दर्शनासाठी जात असताना भरधाव कार झाडाला धडकल्याने हा अपघात झालाय। यवतमाळमध्ये नोकरी न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली। 32 वर्षाच्या गिरीशने RCCPL या कंपनीत नोकरी न मिळाल्याने सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख केला आणि गळफास घेऊन जीवन संपवलं। वर्धा जिल्ह्यातील एकोडी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। या स्फोटात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। शेतकरी कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। सध्या सोशल मीडियावर घाबरलेल्या चितळाची उडी व्हायरल झालेली आहे। तृणभक्षी प्राणी असलेल्या चितळाची ही उडी थक्क करणारी आहे आणि हा व्हिडिओ कुठे चित्रित झाला हे अद्याप समजू शकलं नाही। दौंड शहरालगतच्या सोनवडी गावामध्ये 2 रानगवे वावरताना दिसून आले। वनविभाग या रानगव्यांचा शोध घेत असून अद्याप ते सापडलेले नाहीत।